आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयास रिसॉर्ट. आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात. आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास, घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद, तसंच वाढदिवस, लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी. आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या. संपर्क 9850139023. नमस्कार, मी विकास मेरडे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय खरं तर महानगरपालिका निवडणुकी दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसून येते. मात्र नवी मुंबई शहरामध्ये जर आपण बघितलं, काँग्रेसला अजूनही जिल्हाध्यक्ष पद काय सापडताना मिळत नाही किंवा ती गडबाजी असेल, कुणाला जिल्हाध्यक्ष करायचं हाच महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या वेळेला सुद्धा जिल्हाध्यक्षांची नियुक्ती आली, मग इथली गडबाजी, मग स्थगिती, हा सगळा प्रश्न जे काँग्रेसमध्ये नेहमीच होताना दिसून येते. त्यामुळे काँग्रेसमध्ये कमी लोक राहिले असले तर त्यांच्यामध्ये गडबाजी, एकमेकांना शह देण्यापुरतीची काँग्रेस अशीच नेहमीप्रमाणे राहिली आहे. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसचं राजकारण जर आपण बघितलं, देश पातळीवर असेल, राज्यात असेल किंवा ग्रामीण पातळीवर, एकमेकांना शह देण्यामध्ये काँग्रेसचं अफाट नुकसान नेहमी झालेलं दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसला जिल्हाध्यक्ष कोण होणार? महानगरपालिकेचे इकडे शिवसेना बैठका करते, भाजपा बैठक करते, मग काँग्रेस काय करते हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे काँग्रेसला जिल्हाध्यक्ष पदाचा उमेदवार मिळत नाही का, कुणाला व्हायचंय का, हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक दृष्टीने काँग्रेसनी तात्काळ खरं तर जिल्हाध्यक्ष पद द्यायला पाहिजे होती. राहिलेली काँग्रेस जे काही राहिलेले त्या लोकांना जिवंतपणे करणं आवश्यक आहे. कारण येणाऱ्या निवडणुकी दृष्टीमध्ये कुणासोबत युती करायची, काँग्रेस फार कमी प्रमाणात आहेत, मोजकेच नेते राहिलेले आहेत आणि जे काही नगरसेवक काँग्रेसचे होते ते सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत गेले. अर्थात त्याच्यामधलं काय अर्थकारण झालेलं असेल हाही महत्वाचा मुद्दा आहे. मग उरले सुरले काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत कुठेतरी, मग सावंत राहिलेले आहेत, हे शेट्टी आहेत, पुन्हा इकडे पाटील आहेत, मग असे सगळे लोक राहिलेले आहेत. मग अनिल कौशिक गेलेले, रमाकांत मात्रे गेले. मग काँग्रेस आता नवी मुंबई शहरामध्ये कशी वाढणार हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे काँग्रेसला जिल्हाध्यक्ष पद महानगरपालिके दृष्टीने महत्वाचं आहे. मग येणारा जिल्हाध्यक्ष तुम्ही नियुक्त केला तर त्याला वेळ 2 ते 3 महिने, कारण ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत ज्या आहेत महानगरपालिकेचे निवडणूक लागणार आहेत. त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केला तर त्याला सगळे पक्ष बांधायला, उमेदवार चाचपणी करायला, बैठका घ्यायला आणि राजकीय रणनीती आखायला याला वेळ लागणार आहे. त्यामुळे केवळ 3 ते 4 महिने राहिलेले आहेत. ज्या नियुक्त जर काँग्रेसला अध्यक्ष केला, कुणाला करायचा असेल किंवा करणार असेल तर केवळ 3 ते 4 महिन्यामध्ये जिल्हाध्यक्ष कसा काम करणार हाच महत्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेसनी आता तर कुठे जिल्हाध्यक्ष पद नियुक्त केलं पाहिजे. जे कोणी उरले सुरले राहिलेले आहेत त्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, एकमत ठाम झालं, बाबा यांना अध्यक्ष करा, आमचा काही विरोध नाहीये असं म्हटलं गेलं पाहिजे. कारण कुणाच्या तर नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला एक सक्षम उमेदवार असणं आवश्यक आहे. कारण गटबाजी, अर्थकारण महत्वाच्या प्रमाणामध्ये, कारण पक्षाला जिवंत ठेवायचं असेल, विविध कार्यक्रम काँग्रेसचे होत असतात, आंदोलन होत असतात. अशा वेळेला कार्यकर्ते जमवणे, पक्षाला उभारणी देणे आणि कार्यकर्त्यांचा खर्च करणं, कारण शहरीकरणामध्ये कार्यकर्ते सापडत नाही अशी अवस्था नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र आणत काँग्रेसला नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकी दृष्टीने जिवंत ठेवायचं असेल, जे काँग्रेसचा थोडेफार नगरसेवक होते ते सुद्धा फुटलेले, ते सुद्धा चाचपणी इथे राहिले, ते सुद्धा करतायत कुठे जायचं म्हणून काँग्रेसचे काही नेते. त्यामुळे अशा उरली सुरली जी काँग्रेस आहे ती सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहे, काही भाजपामध्ये आपल्याला येत्या काळामध्ये दिसणार आहे. मग काँग्रेस राहिली नाही, मग अध्यक्षपद कधी नियुक्त करणार हाच मुद्दा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी, वरिष्ठांनी लवकरात लवकर महानगरपालिका निवडणूक दृष्टीने जिल्हाध्यक्षपद नियुक्त करणं आवश्यक आहे. नाहीतर येत्या काळामध्ये जे काँग्रेसचं अस्तित्व, एक काँग्रेस नवी मुंबई शहरामध्ये होती अशी म्हणण्याची वेळ जर काँग्रेसवर येऊ नये इतकीच इथे पत्रकार म्हणून मी सांगतो. आणि काँग्रेसला उभारणीसाठी चांगला एक प्रामाणिक एक कार्यकर्त्याची, नेत्याची नवी मुंबई शहरामध्ये गरज आहे. धन्यवाद.